आपल्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये किंवा कन्सीव्ह करण्याच्या अगोदर जर का आपण काही फर्टिलिटी ट्रीटमेंट घेत असू, तर तुमचे गायनेकोलॉजिस्ट डेफिनेटली तुम्हाला सजेस्ट करतील एक ट्यूब टेस्टसाठी. जर का 3 ते 4 महिने ट्राय केल्यानंतर सुद्धा प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नसेल, तर ही एक फेलोपियन ट्यूबची HSG म्हणून टेस्ट असते. त्याला आपण म्हणतो हिस्ट्रोसॅल्फिंगोग्राम. सो जर का हे फेलोपियन ट्यूब्स जे आपल्या युटरसच्या दोन्ही साइडला असतात, जर का ते ब्लॉक असतील, तर आपला जो एग रिलीज होतो, तो या फिम्ब्रियाद्वारे या ट्यूब्समधून ट्रॅव्हल होऊन युटरसपर्यंत येण्यामध्ये प्रॉब्लेम असतो, कारण इथे ब्लॉक असतो. सो त्या सिच्युएशन्समध्ये प्रेग्नन्सी नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. सो याचं डिटेक्शन करण्यासाठी आपल्याला एक HSG नावाची टेस्ट अत्यंत गरजेची असते. कारण ह्या ज्या ट्यूब्स असतात, ह्या इतक्या थिन असतात, दे आर हार्डली 3 to 4 मिलीमीटर्स इन डायमीटर. त्यामुळे ह्या ट्यूब्स कधीच अल्ट्रासाउंडमध्ये दिसू शकत नाही आणि ह्याच्यामधला ब्लॉक सुद्धा दिसू शकत नाही. सो तो ब्लॉक आहे की नाही, ट्यूब्स फ्री आहेत का, हे बघण्यासाठी आपण HSG नावाची टेस्ट नक्की करतो. थँक यू.